Once again, welcome back to our educational channel Moral English Guru. Friends, in this video, we are going to learn summary of 12th English lesson 1.7 Why We Travel by Siddharth Pikur Raghavan Iyer, which is about a travel, why travel is important, and what does any travel give us. Friends, if you are new on this channel and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. So let's begin second part of the summary of lesson Why We Travel. No one can fix me in my resume. म्हणजे मला माझ्या प्रयत्नांमध्ये मी जिथं कुठं प्रवास करतो त्या प्रवासांपासून मला कोणीही थांबू शकत नाही आणि मी माझ्या रिझ्युमी म्हणजे मी जिथे असेल त्याच ठिकाणी मी राहील अशी कोणी आशाही करू शकणार नाही. मी त्यामध्ये अधिकाधिक काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. जरी ट्रॅव्हल हे कधीकधी नोटोरियस म्हणजे कुख्यात असलेल्या एखाद्या क्रॅडलप्रमाणे म्हणजे पाळण्याप्रमाणे वाटते. म्हणजे पाळणा हा एका ठिकाणाहून समोर जातो आणि त्याच दिशेने तो मागे येतो. म्हणजे आपण प्रवास करतो आणि परत आपल्या जाग्यावर येतो. त्यामधून आपण काहीही मिळवत नाही असंही कधीकधी होते. परंतु त्यासोबतच प्रवासाचं एक दुसरं महत्त्व सांगितलेलं आहे. बी अ क्रुसिबल म्हणजे स्वतःला कोणत्याही परिस्थितीत सुसज्ज ठेवण्यासाठी आपण तत्पर असलो पाहिजे आणि आपल्याला ती तत्परता प्रवासाच्या माध्यमातूनच मिळू शकते. ट्रॅव्हल कॅन बी अ काइंड ऑफ मोनॅस्टिसिझम म्हणजे प्रवास हा एखाद्या एकाकी पद्धतीने जीवन जगण्याच्या मार्गासारखाच असतो. मोनॅस्टिसिझम म्हणजे मॉंग ज्याप्रमाणे आपलं आयुष्य व्यतीत करतात ते फार दूरवर प्रवास करतात, परंतु ते प्रवास करताना एकटे असतात आणि त्यांच्याजवळ कुठलीही साधन संपत्ती नसते. तर हा प्रवास साधू संतांनी किंवा भंतेंनी केलेल्या प्रवासासारखा असतो. फ्रेंच फिलॉसॉफर कॅमस यांचं एक स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कॅमस यांच्या मतानुसार व्हॉट गिव्ज व्हॅल्यू टू ट्रॅव्हल इज फिअर, डिसरप्शन इन अदर वर्ड्स ऑर इमॅन्सिपेशन फ्रॉम सर्कमस्टान्सेस and all the habits behind which we hide, and that is why many of us travel not in search of answers but of better questions. कॅमस या फ्रेंच फिलॉसॉफरच्या मते भीती ही प्रवासाला व्हॅल्यू देते, महत्त्व देते. डिसरप्शन म्हणजे व्यत्यय, इमॅन्सिपेशन म्हणजे मोक्ष किंवा मुक्ती. यांच्या भीतीपायी आपण लपतो आणि त्याच कारणासाठी विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लोक ट्रॅव्हलिंग करतात. लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती असते आणि त्या भीतीचं समाधान कुठे होईल हे त्यांना माहीत नसतं. म्हणून ज्या काही लोकांनी त्यांना मार्ग सांगितलेला असतो तर त्या मार्गाने ते जात राहतात आणि आपल्या भीतीचं समाधान करण्यावर त्यांचा कल असतो. त्यांना मोक्ष प्राप्ती करायची असते, स्वर्गाचं सुख प्राप्त करायचं असतं आणि ह्या सर्व गोष्टींसाठी लोक ट्रॅव्हलिंग करत असतात. तर या सगळ्या गोष्टींमागं आहे फिअर, भीती. आता मी ज्या ज्या ठिकाणांना भेटी दिल्यात किंवा जिथे कुठे मी प्रवास करतो तर त्या प्रवासाच्या ठिकाणांविषयी जे लोक मला प्रश्न विचारतात ते लोक मला फार आवडतात, किंवा ज्या लोकांचा कल हा प्रश्न विचारण्यावर असतो तशीही लोक मला फार आवडतात. क्रिस्टोफर इशरवूड या अमेरिकन नॉव्हेलिस्ट, स्क्रीन रायटर, प्ले राईट, ऑटोबायोग्राफर आणि डायरिस्ट यांच्या मतानुसार प्रवास हा एखाद्या क्राईम स्टोरीप्रमाणे असतो. सतत आपल्याला सर्चिंग करत ठेवतो. एखाद्या क्राईमचा शोध लावण्यासाठी, एखाद्या क्रिमिनलला पकडण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. आपण वेगवेगळ्या सिरियल्समध्ये, क्राईम स्टोरीजमध्ये हे बघतो. तर तशाच प्रकारे आपल्याला ट्रॅव्हलिंग करताना वेगवेगळ्या ठिकाणी सर्चिंग करत फिरावं लागतं. लेखक न्यूयॉर्कमध्ये असतानाच्या काही आठवणी लेखकाला येतात. ते म्हणतात की मी बेडवर पडून काही आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करायचो. जुन्या डायरीज मी चाळत होतो आणि त्यामधून मला बरेचसे मिस्ट्रियस जे गुड्स आहे ते एक्स्ट्रॅक्ट करण्याचा मी प्रयत्न करत होतो. त्याच वेळेला मला साऊथ ईस्ट एशिया म्हणजे आग्नेय एशियामधल्या एका दशकापूर्वी केलेल्या एका प्रवासाची पण आठवण होते आणि त्यावेळेला मला असं वाटलं की आय वॉज इन लव आणि मला वाटलं की मी प्रेमात पडलेलो आहे. कशाच्या तर ट्रॅव्हलिंगच्या. लेखक नेहमीच एका भागातून, एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीजमध्ये जायचे आणि ते फार ट्रॅव्हलिंग करायचे आणि म्हणून ते म्हणतात की आय वॉज इन लव विथ ट्रॅव्हलिंग. ज्या वेळेला आपण परदेशात जातो तेव्हा लोक आपली फार चौकशी करतात. आपण त्या लोकांसाठी ऑब्जेक्ट्स ऑफ स्क्रुटिनी बनतो. म्हणजे त्या लोकांसाठी आपण छाननी करण्यासाठी, आपली तपासणी करण्यासाठी किंवा आपल्याकडून वेगवेगळ्या विषयांची चौकशी करण्यासाठीचं एक ऑब्जेक्ट बनून राहतो आणि तिथलं कल्चर आपल्याला यूज करतं, किंवा असंही होऊ शकतं की आपणही त्या कल्चरचा वापर करतो.
आणि यासोबतच आपण त्या विदेशी लोकांसाठी ऑब्जेक्ट ऑफ स्पेक्युलेशन असतो. ऑब्जेक्ट ऑफ स्पेक्युलेशन म्हणजे आपण एक असं ऑब्जेक्ट म्हणजे अशी एक वस्तू म्हणा किंवा असा एक व्यक्ती असतो की लोक आपल्यावरून वेगवेगळे तर्क आणि वितर्क लढवतात की अरे हा कोण आहे, कुठून आला, याचा काय उद्देश आहे, याला काय पाहिजे. आणि त्यासोबतच डिझायर्स म्हणजे त्या लोकांच्या आपल्याकडून काय डिझायर्स आहे किंवा हा इथे आला तर याची काय डिझायर आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे तर्कवितर्क करायला लोक सुरुवात करतात. आपण त्या लोकांसाठी विदेशी असतो आणि तेही लोक आपल्यासाठी विदेशी म्हणजे एक्झॉटिक असतात. म्हणजे दोघंही एकमेकांसाठी विदेशी असतात. लेखक परत या ठिकाणी ट्रॅव्हलिंगची एक व्याख्या करतात. ते म्हणतात की ट्रॅव्हलिंग करणे म्हणजे स्वतःला स्वतःच्या कामानिमित्ताने, मग ते काम प्रायव्हेट असो की पब्लिक असो, तर प्रायव्हेट कामासाठी किंवा पब्लिक इंटरेस्टच्या कामासाठी स्वतःला मूव्ह करणे, स्वतःला मोशनमध्ये ठेवणे, सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, याला प्रवास असं म्हटलेलं आहे. ज्यावेळी आपण स्टेशनरी नसतो म्हणजे एका जाग्यावर नसतो म्हणजेच फिरत असतो, तेव्हाच आपल्याला एक्स्टसी म्हणजे परमानंदाची अनुभूती होते. म्हणजेच लेखकाला या ठिकाणी म्हणायचं आहे की जर तुम्हाला जीवनातला परमानंद घ्यायचा आहे, अत्युच्च असा आनंद घ्यायचा आहे, तर तुम्ही ट्रॅव्हलिंग केलं पाहिजे. आता लेखकाने या ठिकाणी क्योटोमधील एका हॉटेलचं उदाहरण दिलेलं आहे, जे हॉटेल मॅकडोनाल्ड या ग्रुपचं आहे. मॅकडोनाल्ड यांचा एक ग्रुप संपूर्ण जगामध्ये विविध देशांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये हॉटेलिंगचा व्यवसाय करतो. तर आपण जर जपानमधील क्योटो या शहरामधील मॅकडोनाल्ड आउटलेट म्हणजे मॅकडोनाल्ड हॉटेलमध्ये जर आलो, तर आपल्याला त्या ठिकाणी डिश ऑफ फिश म्हणजे माशांच्या डिशेस किंवा मीठ, मटण, खारवलेले मासे, मॅकबर्ग्स, खारवलेले बटाटे, पाईज हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. आणि आपण जर हॉटेलमध्ये गेल्यानंतर हॉटेलच्या टेबलवर जे कपडे ठेवलेले असतात त्याला प्लेसमॅट्स म्हणतात. जसं आपल्या इंडियामध्ये काही कापड ठेवलेले असतात परंतु त्यावर काहीही अशी माहिती लिहिली नसते, परंतु जपानमध्ये त्या प्लेसमॅट्सवर टेबलवरील कपड्यांवर काहीतरी माहिती लिहिलेली असते आणि त्यावर मंदिरांचे मॅप्स असतात, कोणत्या मंदिराकडे कुठला रस्ता जातो ते रूट्स असतात आणि त्यासोबतच सॅन फ्रान्सिस्कोमधील वेगवेगळ्या वंडर्सची सुद्धा माहिती त्या आपल्याला प्लेसमॅट्सवरून मिळते. तर अशा प्रकारे जाहिरातीसुद्धा त्या प्लेसमॅट्सवर केल्या जातात. याहीपेक्षा आता एक महत्त्वपूर्ण बाब या ठिकाणी लेखकाला आढळून आली की त्या सर्व हॉटेलमध्ये जॅपनीज यंग बॉईज आणि गर्ल्स ते बिग मॅक्स खात होते. बिग मॅक्स म्हणजे पावभाजीप्रमाणे एक पदार्थ. सर्वांकडे एकसारखाच जीन्स होता, त्यांच्या डोक्यावर बेसबॉलमधली कॅप होती आणि ते आपल्या टेबलवर उलॉंग टीज घेत होते, चहा पित होते. आणि हे सर्व करत असताना लेखकाला असं वाटलं की ही सर्व मुले कुठलीही चूक आपल्याकडून होऊ देत नाही आणि त्या हॉटेलचे जे पॅट्रॉन्स आहे, मालक किंवा आश्रयदाते, यांच्याशी ते प्रामाणिक राहतात, कुठलीही चूक करत नाही. तर अशा प्रकारचा एक अनुभव क्योटोमधील हॉटेलमध्ये लेखकाला आला. आणि लेखक म्हणतात की जर आपण मॅकडोनाल्ड यांच्या रिओमधील हॉटेलमध्ये गेलो, रिओ हे ब्राझीलमध्ये आहे, त्याचप्रमाणे आफ्रिकेमधील मोरोक्को येथे गेलो किंवा आपण निकारागुआ या देशामधील मॅनागुआ या ठिकाणी जर गेलो आणि तिथल्या हॉटेल्समध्ये गेल्यानंतर जर आपण परिस्थिती पाहिली, तर आपल्याला त्या हॉटेलचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते आपल्याला सेम आढळून येईल. दिस डेज अ होल न्यू रीम ऑफ एक्झॉटिका म्हणजे या वेगवेगळ्या देशांमधलं जे एक्झॉटिका आहे, कल्चर आहे, ते आपल्याला कलरफुल असं दिसेल. वेगवेगळी संस्कृती आपल्याला अभ्यासता येईल, पाहता येईल. वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करताना मेनी टंग्ड म्हणजे बहुभाषिक आणि मॉंग्रेल म्हणजे बहुवंशीय किंवा भिन्नवंशीय लोक आपल्याला प्रवासादरम्यान भेटत असतात आणि कधीकधी यामुळे कॉम्प्लिकेशन पण वाढतात. भिन्नवंशीय आणि बहुभाषिक लोक मिळत असल्यामुळे आपल्याला त्यांच्यासोबत प्रॉपरली कम्युनिकेशन करता येत नाही. कम्युनिकेशन करण्यामध्ये फार मोठा प्रॉब्लेम येतो. ज्यावेळेला आपण सिडनीमध्ये जातो, टोरंटोला जातो, हाँगकाँगमध्ये असतो, तर अशा वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत असताना, ट्रॅव्हलिंग करत असताना आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात. लेखक या ठिकाणी सांगतात की मीसुद्धा एक विशिष्ट प्रकारचा ट्रॅव्हलर आहे, कारण मीसुद्धा बॉर्न ॲज द सन ऑफ इंडियन पेरेंट इन इंग्लंड अँड मूव्ड टू अमेरिका ॲट 7. लेखक सांगतात की माझे आईवडील हे इंडियन आहेत, परंतु माझा जन्म हा ब्रिटनमध्ये झाला, इंग्लंडमध्ये झाला आणि वयाच्या 7व्या वर्षी मी अमेरिकेमध्ये मूव्ह झालो, मी अमेरिकेला गेलो.
म्हणून लेखक स्वतःला इंडियनसुद्धा समजत नाही, ना अमेरिकन किंवा ना ब्रिटिश. थोडक्यात काय तर मी एक ट्रॅव्हलर आहे. म्हणजे मला कुठलीही आयडेंटिटी नाही. माझ्यासाठी एखाद्या कँडी शॉपमध्ये जाणंसुद्धा ट्रिपपेक्षा कमी नसायचं. कारण तिथे माझ्या आईवडिलांप्रमाणे लोकं नसायची. जे लोकं जगाच्या भोवती फिरत नाही, अर्थात प्रवास करत नाही, त्यांच्या भोवती जग फिरते. तुम्ही फक्त क्वीन्स म्हणजे एक न्यूयॉर्कचा पार्ट आहे, एक नगरपालिका आहे. त्या क्वीन्सला किंवा बार्केली हा कॅलिफोर्नियाचा भाग आहे. या ठिकाणी जर आपण गेलो आणि फक्त 6 ब्लॉक जरी समोर गेलो, तरी आपल्याला वेगवेगळे कल्चर्सचे लोकं, वेगवेगळ्या संस्कृती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि तुम्हाला वाटेल की तुम्ही वेगवेगळ्या कल्चरमधून ट्रॅव्हलिंग करत आहात, वॉकिंग करत आहात. तुम्ही व्हाईट हाऊस म्हणजे USA असताना किंवा अडिस अबाबा म्हणजे इथिओपिया या देशामध्ये असताना या वेगवेगळ्या परिसरामधून जरी फिरून आले किंवा फिरायला गेले, तरी तुम्हाला वेगवेगळ्या कल्चरचं दर्शन होईल, वेगवेगळ्या संस्कृती तुम्हाला दिसतील. आता लेखक या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करण्याची एक वेगळी पद्धती आपल्याला सांगत आहेत, की लोकं प्रत्यक्ष ट्रॅव्हलिंग करत नाही, परंतु वेगवेगळ्या उपकरणांच्या माध्यमातून जसं की कॉम्प्युटर, इंटरनेट, CD, रॉम्स यांच्या माध्यमातून, सायबरच्या माध्यमातून घर बसल्या जगाची सैर करण्याचा प्रयत्न करतात. आता ही ट्रॅव्हलिंग किंवा ही जी सैर असते, हा जो प्रवास असतो, हा प्रवास हा व्हर्च्युअल असतो, व्हर्च्युअल ट्रॅव्हलिंग असते. आनंद त्यामध्ये सुद्धा असतो, परंतु रिअल ट्रॅव्हलिंग आणि या प्रकारचं व्हर्च्युअल ट्रॅव्हलिंग यामध्ये फार फरक पडतो. आता आपल्या कुटुंबासोबत आपण एखाद्या प्रदेशात जातो आहे किंवा आपण एखादा प्रदेश पाहतो आहे. उदाहरणार्थ आपण व्हर्च्युअल व्हिडिओजमध्ये एखाद्या वाळवंटामध्ये जात आहोत. आता वाळवंटामध्ये गेल्यावर तिथले जे अनुभव आहेत, हे प्रत्यक्ष वाळवंटात गेल्याशिवाय आपल्याला अनुभवता येणारच नाही. आणि आपण आता घरीच बसून आहो आणि आपल्या टीव्हीवर, कम्प्युटरवर, सायबर नेटवर या माध्यमातून आपण AC बसून वाळवंटामधील जो काही अनुभव आहे तो अनुभवण्याचा प्रयत्न कसा काय करू शकतो? हे शक्यच नाही. म्हणजेच काय तर व्हिडिओ, CD, रॉम्स यांच्या माध्यमातून आपण ट्रॅव्हलिंगचा रिअल अनुभव मुळीच घेऊ शकणार नाही. आज जगातल्या बऱ्याच गोष्टी इन्फ्लक्स म्हणजे चेंजिंग होत आहेत, बदलत आहेत कॉन्स्टंटली. पण तो चेंज अनुभवायचा असेल तर ट्रॅव्हलिंग केल्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही. घरी बसून आपण ट्रॅव्हलिंग करू शकत नाही. केवळ आपण एखाद्याने केलेली ट्रॅव्हलिंग किंवा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ पाहू शकतो. ट्रॅव्हलिंगचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेऊ शकणार नाही. लहानपणापासूनच आपण काही ना काही फील करत असतो. कुठल्या ना कुठल्या भावनेला आपण ओळखत असतो. ज्या काही हालचाली आपण करतो, त्या हालचालींसाठी जे आपल्याला एक स्पिरिट पाहिजे असते, ते असते आपलं इंटरनली. आपलं जे इंटरनल इंट्युशन असते, म्हणजे आपलं जे अंतर्मन असतं, त्या अंतर्मनातून आपण बाह्य हालचाली करत असतो. म्हणजे ज्या काही हालचाली होतात, त्याला आपल्याला प्रेरणा आपल्या आतून मिळत असते. म्हणजे आपण कशाने तरी प्रेरित होऊन कुठल्या ना कुठल्या स्टेप्स करत असतो. ज्यावेळेला आपण मूव्ही बघतो किंवा एखाद्या कुणासोबत तरी फ्रेंडशिप जॉईन करतो, तेव्हा आपल्याला त्या मूव्हीमधून किंवा त्या फ्रेंडशिपमधून आपल्याला काही ना काही इन्स्पिरेशन मिळत असते. आता या ठिकाणी लेखक म्हणतात की काही नॉवेल्स हे जर्नी स्वरूपात असतात, ते प्रवासाचं वर्णन करतात. तर काही ट्रॅव्हल बुक्स आहेत जे कधीकधी फिक्टिशियससुद्धा असू शकतात. कल्पनेवर आधारित पण त्यांचा प्रवास हा असू शकतो. आता असंच एक उदाहरण या ठिकाणी लेखकाने दिलेलं आहे. उदाहरण आहे सर जॉन मेंडेविले यांचं. सर जॉन मेंडेविले एक ऑथर म्हणून त्यांना समजल्या गेलेलं आहे. एका पुस्तकाचे ऑथर, त्या पुस्तकाचं नाव आहे द ट्रॅव्हल ऑफ सर जॉन मेंडेविले. आता जॉन मेंडेविले यांनी 14व्या शतकामध्ये पूर्वेकडे फार दूरवर प्रवास केला आणि त्या प्रवासाचं वर्णन त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा लिहून ठेवलं. परंतु ते त्यामध्ये सांगतात की ज्या प्रसंगांचं, ज्या ठिकाणांचं वर्णन मी लिहिलं, मी त्या ठिकाणांना कधीही भेटी दिल्या नाही. तर यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ट्रॅव्हल बुक्स हे बऱ्याचदा फिक्टिशियस पण राहू शकतात. आणि म्हणूनच ट्रॅव्हल बुक्स आणि नॉवेल्स यामध्ये थोडा फरक आहे, पण तोही फरक एक शॅडोवी डिफरन्स आहे, शॅडोवी डिस्टिंक्शन आहे. म्हणजे एकच अंधुक फरक त्या दोघांमध्ये आहे. याचाच अर्थ नॉवेलच्या स्वरूपात असलेले प्रवास वर्णनं हे बहुधा खरे असतात, तर ट्रॅव्हल बुक्समध्ये केलेले प्रवास वर्णनं हे बहुतांश वेळा फिक्शन असू शकतात. तर हा त्या दोघांमध्ये एक छोटासा फरक आहे. ट्रॅव्हलिंग हे कल्पना विश्वातील एखाद्या समुद्र प्रवासाप्रमाणे असते. ट्रॅव्हलर हा प्रवासाअंती आपल्यासोबत प्रचंड ज्ञानाचा साठा घेऊन येत असतो. तो बऱ्याचशा प्रेक्षणीय स्थळांना भेटी देतो. त्या ठिकाणी तो काय काय पाहतो.
आता प्रेक्षणीय ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी भरपूर सौंदर्य असते, परंतु लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे की ते सौंदर्य पाहण्यासाठी आपल्यामध्ये सुद्धा तो एस्थेटिक दृष्टिकोन, सौंदर्यात्मक जो दृष्टिकोन असतो, तशा प्रकारची साईट आपल्यामध्ये असणं जरुरी आहे, गरजेचं आहे. आणि प्रत्येकच ट्रॅव्हलरमध्ये अशा प्रकारची साईट असेलच, प्रत्येकच ट्रॅव्हलर हा चाणाक्ष असेलच असे नाही. हे सांगताना लेखक या ठिकाणी अमेरिकन एसेइस्ट इमर्सन यांचं उदाहरण सांगतात. अमेरिकन एसेइस्ट इमर्सन हे एक पोएट आहे, फिलॉसॉफर, आणि ते या ठिकाणी म्हणालेले आहे की ट्रॅव्हल हे एखाद्या मूर्खाच्या पॅराडाईजप्रमाणे असतं. म्हणजे ट्रॅव्हलिंग करणं म्हणजे जणू काही मूर्खाचा स्वर्ग शोधण्यासारखं असतं. त्यासोबतच एक अमेरिकन एसेइस्ट थोरिओ आहेत. त्यांच्या मतानुसार जेव्हा आपण एखाद्या स्थळाची सुंदरता पाहतो किंवा जे काही त्या ठिकाणी शोधतो, पुस्तके लिहितो, पुस्तके वाचतो व त्यातून काही मिळवतो, जे आपल्या अवतीभोवती आहे ते मुळात आपल्या आतच असावं लागतं. तात्पर्य काय, तर जग जर सुंदर आहे याचा अर्थ तुमचे मन सुंदर आहे, तुमची नजर सुंदर आहे, म्हणूनच तुम्हाला हे जग सुंदर दिसते. तर असं या ठिकाणी इमर्सन आणि थोरिओ यांनीही आपापले ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत मत मांडलेले आहे. इंग्लिश पॉलिमॅथ आणि ऑथर म्हणजे इंग्रजी विद्वान आणि एक लेखक सर थॉमस ब्राउनिंग यांचं एक स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. ते म्हणतात की जे काही आपण बाहेर शोधतो ते आपल्यामध्येच असते. म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये असते तेच आपण बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ आफ्रिका तिकडे जरी असला आणि तो स्लेव्ह कंट्री म्हणून जरी प्रसिद्ध असला, तरी स्लेव्हरीची जी काही भावना आहे ती आपल्यामध्ये आहेच. म्हणजे केवळ आफ्रिकेमध्ये स्लेव्हरी आहे असं काही नाही. एक प्रशांत महासागराचं पण उदाहरण या ठिकाणी लेखक देतात. लेखक म्हणतात की जर आपल्याला प्रशांत महासागराला एक्सप्लोअर करायचं आहे, शोधायचं आहे, तर त्या प्रशांत महासागराप्रमाणे जी कामनेस असते, शांतता, पीस, ती शांतता आपल्या अंतर्मनामध्ये सुद्धा असणे आवश्यक आहे. जर तशी शांतता आपल्या अंतर्मनात असेल तरच आपण प्रशांत महासागराची शांतता शोधू शकतो, पाहू शकतो, एक्सप्लोअर करू शकतो. एखाद्या प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाणे म्हणजे थ्रेशहोल्ड म्हणजे उंबरठा क्रॉस करण्यासारखे असते. आणि हे करताना प्रत्येक ट्रॅव्हलरला आपल्या हृदयालाही क्रॉस करावं लागतं आणि समोर जावं लागतं. म्हणजे तुम्ही आता क्वेटोमध्ये आहात, जपानमध्ये, आणि तुम्हाला एक गिल्डेड म्हणजे गोल्डन पॅव्हिलियन शोधायचं आहे. याचाच अर्थ आहे की तुम्हाला ते गोल्डन पॅव्हिलियन म्हणजे गोल्डन टेम्पल तुमच्या मनामध्ये आहे, ते तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये नेण्याची तुमच्या मनात इच्छा आहे आणि म्हणूनच तुम्ही त्या पॅव्हिलियनचा, त्या टेम्पलचा शोध घेत आहात. आणि ते टेम्पल तुम्हाला USA मधील हिस्टॉरिकल स्टेशन रॉकेफेलर सेंटरला न्यायचं आहे. परत एकदा या ठिकाणी पीटर मॅथिएसन या प्रसिद्ध लेखकाचे एक कोटेशन या ठिकाणी दिलेलं आहे. ते आपल्या द स्नो लेपर्ड या ट्रॅव्हल बुकमध्ये ते सांगतात की जग हे थकल्यासारखं दिसत आहे, एक्झॉस्टेड झाल्यासारखं वाटत आहे, पण तरीही ट्रॅव्हलिंग हे चालूच आहे. आणि या दरम्यान कोणीतरी एखादं ट्रॅव्हल बुक पब्लिश करतं ज्यामध्ये बहुधा पिलग्रिमेजशी संबंधित प्रवास वर्णन असतं. म्हणजे तीर्थयात्रेशी संबंधित काही वर्णन आपल्याला दिसून येतं. तीर्थयात्रेच्या निमित्ताने काही मेटाफिजिक्स म्हणजे तत्त्वज्ञानाचा समावेश पण त्या ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला आढळून येईल. किंवा तत्त्वज्ञानाशी संबंधित ज्ञानार्जनासाठी असे ट्रॅव्हल होतात, असंही लेखन पीटर मॅथिएसन यांनी केलेलं आहे. त्यासोबतच आता ऑलिव्हर सॅक्स जे ब्रिटिश न्यूरोलॉजिस्ट आहे, त्यासोबतच नॅचरलिस्ट, हिस्टोरियन ऑफ सायन्स म्हणजे विज्ञानाचे इतिहासकार, मेंदूतज्ञ आणि निसर्गतज्ञ आहेत. त्यांनी आपलं प्रवास वर्णन करताना काही गोष्टी सांगितल्या. ते म्हणतात की पॅसिफिक महासागरातील दूरवरच्या एका ॲटॉल म्हणजे गोलाकार प्रवाळ खडकावर काही लोक जातात, तेव्हा लोकांना तिथले कलर वेगवेगळे वाटतात. म्हणजे कोणीच कोणता कलर आहे तो सांगू शकत नाही. आणि दूरवरचे शोअर्सवरचे लोक आम्हाला आठवण करून देतात की आम्ही झोपलेले लोक आहोत, आमचे डोळे क्लोज्ड आहे आणि आम्हाला आता काहीही समजत नाही. वी कॅनॉट अंडरस्टँड द कलर, आणि म्हणून आम्ही आता कलर ब्लाइंड आहोत. या प्रसंगातून लेखकाला असं सांगायचं आहे की जर एखाद्या ठिकाणाला वेगवेगळ्या लोकांनी जर भेटी दिल्या असतील तर होऊ शकते त्या ठिकाणाचं वर्णन प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने वेगळा वेगळा करेल. आणि जर असं होत असेल तर ऑलिव्हर सॅक्स यांच्या मतानुसार हे सगळे ट्रॅव्हलर कलर ब्लाइंड आहे, ज्यांना रंगांचं ज्ञान नाही. रंग म्हणजे काय तर संस्कृती,
कलरफुल ॲटमॉस्फिअर ऑफ डिफरंट प्लेसेस. म्हणून या ठिकाणी लेखक म्हणतात की प्रवास हा हृदयापासून केला पाहिजे. तो क्विक असला पाहिजे, जो आपल्या मनाला सतत फिरत ठेवतो, आपल्या मनाला आणि आपल्याला सतत जागृत ठेवतो, असा प्रवास असला पाहिजे. इमर्सन आणि थोरियो यांचा वारस हेअर संत याना यांच्याप्रमाणे मी सुद्धा लिहायला सुरुवात केली. परिचितापासून अपरिचिताकडे प्रवास करणे हे विजडम म्हणजे शहाणपणाचं असते आणि अशा प्रवासांमुळे आपलं मन निंबल म्हणजे चपळ आणि चलाक बनते हे मला माहीत झालं. आणि त्यासोबतच प्रवास आपल्याला प्रेज्युडाईसला किल करत असतो. म्हणजे आपल्या मनामध्ये जे काही पूर्वग्रह असतात त्या सर्व पूर्वग्रहांना ट्रॅव्हलिंग किल करतं, ठार मारतं आणि त्यासोबतच ह्युमरला म्हणजे विनोदी वृत्तीला वाढवतं. रोमॅन्टिक पोएट्स यांनी प्रवास युगाचे उद्घाटन केले किंवा ट्रॅव्हलिंगच्या इराला म्हणजे ट्रॅव्हलिंगच्या युगाला त्यांनी सुरुवात केली असं आपण म्हणू शकतो. कारण हे जे रोमॅन्टिक पोएट्स असतात ते उघड्या डोळ्यांचे प्रेषित असतात. प्रेषित म्हणजे काय तर गॉडचे मेसेंजर. ज्याप्रमाणे बुद्धिस्ट मॉंग्स बौद्ध भंते हेही या बाबतीत ओग्या बॉन्ड्स असतात म्हणजे फारच ते प्रवास करणारे असतात. कारण ते लोक जागृती करण्यामध्ये त्यांचा विश्वास असतो. आणि जर प्रवास हा एखाद्या प्रेमाप्रमाणे केला जात असेल तर प्रवासाच्या शेवटी जागृतीची अत्युच्च स्टेट आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच लेखकाला या ठिकाणी म्हणायचं आहे की प्रवासानंतर प्रवासाच्या अंती आपल्याकडे असं काही नॉलेज प्राप्त होते जे आपल्याला एका फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवते, ज्यामध्ये आपण सचेतन जाणीवेने पूर्णपणे भरून जातो. सचेतन म्हणजे आपल्यामध्ये फार साऱ्या चेतना निर्माण होतात. प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आपल्याकडे असल्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण फील करू शकतो. आपलं माइंड हे रिसेप्टिव्ह बनतं म्हणजे ग्रहणक्षम. प्रत्येक गोष्ट आपण ग्रहण करू शकतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला चटकन लक्षात राहते. आपण अनडीम्ड असतो. अनडीम्ड म्हणजे नॉट डीम्ड. आपण नेहमी उत्साही असतो, कधीच निरुत्साही असू शकत नाही. आणि नेहमीच आपण ट्रान्सफॉर्म होण्यासाठी रेडी असतो. म्हणजे आपण कुठलाही बदल अगदी सहज स्वीकारतो आणि तो बदल सहज स्वीकारण्यासाठी आपलं मन तयार होतं ते ट्रॅव्हलिंगमुळं. म्हणूनच लेखक शेवटी म्हणतात की असा सुंदर असा प्रवास हा एखाद्या बेस्ट ट्रीपप्रमाणे असतो. आणि हा प्रवास एखाद्या लव अफेअर्सप्रमाणे सुद्धा असतो की जो आपण कधीच विसरत नाही आणि जो कधीच एंडही होत नाही. तर या पाठाच्या माध्यमातून आपण प्रवास का केला पाहिजे, प्रवासाचे काय फायदे आहे, प्रवासामुळे आपल्याला काय मिळतं, ह्या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती लेखकांनी आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणांच्या साहाय्याने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती समरी ऑफ 1.7 व्हाय वी ट्रॅव्हल बाय सिद्धार्थ पिको राघवन अय्यर. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. थँक्स लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.